नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजलीने ईश्वरीला जी 24 तासांची मुदत दिली होती ना, त्या 24 तासात खूप काही घडताना आपल्याला आज बघायला भेटणार आहे. 24 तासांची मुदत खूप कमी आहे ईश्वरीसाठी, त्यामुळे ती घराबाहेर येऊन उभी राहते. खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात तिला सुप्रियाचा व्हिडिओ कॉल येतो. आता तिला राहवत नाही आणि ती व्हिडिओ कॉलवर आईसमोर रडू लागते. तिला झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते, मी एवढ्या कमी वेळेत कसं सगळं निभावून आणणार आहे. मला काहीच कळत नाहीये. बाबांना घरात कोणी स्वीकारत नाहीये आणि तुझ्याबद्दल पण तोंडाला येईल ते बोललं जातं. हे सगळं मला पाहवत नव्हतं, सहनच होत नव्हतं आणि मला वाटतंय आता हे संपायला हवं. म्हणून मी हे चॅलेंज स्वीकारलं. नंतर आता अर्णवसुद्धा ईश्वरीला मदत करायला हून पुढं आलेला आहे. तो ईश्वरीला म्हणतोय की तुझी आई निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी तुला मदत करेल असं प्रॉमिस मी तुला केलतं. अर्णवचा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहून ईश्वरी आता खूप खुश झाली आहे. कारण अर्णवची जर साथ तिला मिळाली तर नक्कीच ती हे चॅलेंज 24 तासात पूर्ण करून दाखवेलच. आता तिकडं रूममध्ये वल्लरी येर झऱ्या काय मारतीये. ईश्वरीला दिलेले चॅलेंज पण काय आठवतीये. पूर्णपणे वेडी झालेली. तिला आता भास व्हायला लागलेत की घरातल्यांनी सगळ्यांनी तिच्या तोंडाला काळं फासले. आता तिकडं अर्णव टपोरी गेटअपमध्ये श्रीकांत धुमाळच्या ऑफिसमध्ये त्याला शोधायला पोहोचलेला आहे. धुमाळ तर त्याला काही ऑफिसमध्ये भेटला नाही, पण तिथल्या एका एम्प्लॉईकडे तो हे सांगून निघाला की माझ्याकडे एक अंडरवर्ल्ड रिलेटेड खूप मोठी बातमी आहे. एक ठिकाणी पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ होती. ती बातमी मी फक्त धुमाळ सरांकडेच देईल. हा घ्या माझा नंबर. बातमी हवी असेल तर धुमाळ सरांना कॉल करायला सांगा. आता एवढं बोलून तो तिथून निघून जातो. पण आता ईश्वरी अर्णवला हवं तेच होतं. धुमाळने बातमीसाठी का होईना पण अर्णवला फोन केलाच. आता धुमाळ ईश्वरी आणि अर्णवच्या जाळ्यात अडकलाच. पण विषय असा झालता की वल्लरीने धुमाळला कॉल करून सांगितलं होतं की तुला अंडरग्राऊंड व्हावं लागेल. आणि आता वल्लरीने धुमाळच्या गाडीला GPS ट्रॅकर सुद्धा लावला होता. तरीही धुमाळ आता ईश्वरी अर्णवच्या जाळ्यात अडकलाच. कदाचित ह्या वेळेस तरी वल्लरीचं पितळं उघडं पडणार आहे हे तर नक्कीच. फक्त उरला राकेश. आता एकदा वल्लरीची गाडी कडेला लागली की पुढचा नंबर राकेशचाच असणार आहे. आपल्या सर्वांकडून ईश्वरीला गुड लक. पण आता पुढं ही मालिका कसं वळण घेणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.